काँग्रेसचे मराठवाड्यातले महत्त्वाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। 15 फेब्रुवारीला अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी शक्यता व्यक्त होतीये। अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलाय आणि तो अध्यक्षांनी स्वीकारला सुद्धा आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस कार्यालयामध्ये सुद्धा पाठवलाय। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये पदापुढे माजी असा उल्लेख पेनाने करण्यात आलाय। या राजीनाम्यावर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झालाय आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा आमदारकीचा राजीनामा दिला आहे। आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते। विजू भाऊ, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलाय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, मला आज माहीत झालं की सकाळी त्यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्षांच्याकडे पण पाठवलेला आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे दिलेला, ही माहिती आता मिळालेली आहे। आणि सगळी माहिती येते आहे। एवढे आमचे राज्याचे मुख्यमंत्री राहिले, दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत। एक सिनियर लीडर म्हणून काँग्रेसचे आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते म्हणून, CWC मेंबर म्हणून त्यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे। इतके वर्ष वडिलापासून तर आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते आणि अचानक त्यांनी तो रिझाईन दिला, तो त्यामागचं कारण अजून काही स्पष्ट झालेलं नाही। मला या संदर्भात काही माझी त्यांच्याशी चर्चाही झालेली नाही आणि किंवा त्यांच्या मागे कशी अशी काही त्यातून नाराजी काही दिसत नव्हती। पक्षामध्ये सुद्धा अनेक बैठकांच्या मध्ये ते सहभागी झालेत। काल पण आमचे प्रदेशचे प्रभारी आले होते, त्यांच्या बैठकीमध्ये ते होते, मी होतो, अनेक नेते होते। त्यावेळेस असं काही त्यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं नाही। परंतु अचानक दिलेला हा राजीनामा काय कारण आहे हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे। पण एक आहे की सातत्यानं त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू होतं आणि त्याही पलीकडे जाऊन शासकीय यंत्रणेचा दबाव होता का, की काय होतं, नेमकं कशामुळे गेलेत हे आज तरी आता स्पष्ट होत नाही आहे। आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्याची ते प्रेस घेतील किंवा सांगतील नेमकं कशामुळे गेलेत, काय नाराजी होती। मला तर कुठेही नाराजी त्यांची दिसली नाही। मी आता गेली इतके वर्ष त्यांच्यासोबतच आम्ही काम करत होतो। अलीकडे झालेल्या बैठका आहेत, विभागीय बैठका आहेत, प्रत्येक बैठकीला ते उपस्थित होते। त्यानंतर झालेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बूथ प्रमुख आणि BLAच्या बैठकीमध्ये काँग्रेसचा पंजा लावून, बॅनर लावून त्यांनी ते कार्यक्रम घेतला। अशा स्थितीतून अचानक आलेला आजचा राजीनामा हा नक्कीच धक्कादायक आहे आणि धक्का देणाराच आहे। हे आम्हाला सुद्धा एक शॉकिंग आहे असं मी म्हणतो। पण तुमचं काही बोलणं झालं होतं का? आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत 11 आमदार जात आहेत आणि तुमचंही त्याच्यात नाव आहे का? तुम्ही सुद्धा जाताय का? अरे, मी काय चिल्लर नेता आहे काय? विरोधी पक्ष नेता आहे। जाय झालं तर ते गेलेत आणि मी इकडे काय आलो भाजप फिरत असतो काय? काय बोलायचं? काही लोक नालायक असतात, ते अशा अफवा पसरवत असतात। हा गेला की तो जाणार, ते गेला की तो जाणार। आता पूर्वी भाजपमध्ये सगळ्याला घेऊन जा, एकच पक्ष ठेवा, बाकीचे ओरिजिनल भाजपवाल्यांना मग द्या काय म्हणतात त्याला, कोंबड्या बुरायचं काम करा आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर। हे सगळे अफवा पसरवणं ठीक आहे, ते त्यांचा काय वैयक्तिक विषय होता, तो त्यांनी काय निर्णय घेतला हे मला माहीत नाही। भाऊ, एक प्रश्न अजून असा आहे की काही नाराजी किंवा पक्षात काही चुकीचं चाललंय असं तुम्हाला वाटतं का? कारण इतका मोठा नेता पक्ष सोडून जातोय, भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाचा जवळजवळ शिक्कामोर्तब होत आहे आता। नाही, असं आहे की त्यांची नाराजी नेमकी काय होती हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे। पक्षांतर्गत तसं काही त्यांनी कुठल्या प्लॅटफॉर्मवर काय बोलून दाखवलं असेल तर मला माहीत नाही। त्यांनी प्रदेश आमच्या प्रभारीकडे काही चर्चा झाली का किंवा त्यांनी काही भावना बोलून दाखवल्या का हे प्रभारी सांगू शकतील। माझ्याबरोबर कुठल्या अशा गोष्टी त्यांनी शेअर केलेल्या नाहीत किंवा चर्चाही झाली नाही आणि मला ते जाणार म्हणून याची कुणकुणही नाही। मी आता इकडे मतदारसंघात आहे। आज काल आमच्या सहकार क्षेत्रावर इकडे राईस मिल, कोऑपरेटिव्ह राईस मिल आहे, मोठी संस्था आहे। यावर आमचे 11 पैकी काल 8 लोक जिंकून आले। तिकडे एकतर्फा निकाल हा कालच्या विजयाने झाला। त्याचं सगळं उत्सव करण्यासाठी आमच्या निवडून आलेल्या लोकांचा स्वागत किती नुकसान होऊ शकते पक्षाला अशोक चव्हाण गेल्यामुळे? हे बघा, जितक्या वेळा हे सत्ताधारी पक्ष फोडतील
सत्ताधाऱ्यांना त्याचं तेवढाच नुकसान सत्ताधाऱ्यांना होणार आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांना हे रुजत नाहीत पक्ष फोडणं, पक्षातून माणसं पळवणं आणि वारंवार त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावणं, धमकावून पक्षात सामील करून घेणं, हे लोक आता विटले आहेत. म्हणजे तुम्ही सगळे पक्ष फोडाल तर तुम्हालाही लोक निवडणुकीमध्ये फोडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.